कोजागिरी हुजागिरी म्हणत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करून मस्त बेत आखला जातो. इतकीच या दिवसाची ओळख आपल्याला आहे. मस्त मसाला दूध सोबत रास गरबा असा आनंद तुम्ही देखील नक्कीच घेतला असेल. पण कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा सण असून हा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये येतो. दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मातही या दिवसाला महत्त्व आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांसाठीही हा दिवस महत्त्वाचा आहे. कोजागिरी पौर्णिमा ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. याला शरद पौर्णिमा, माणिकेथारी, नवान्न पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा, माडी पौर्णिमा असे देखील म्हणतात. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नेमकं काय? कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय हे आता आपण जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. यासाठीच आता आपण कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे हे जाणून घेणार आहोत. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटले जाते. खगोलशास्त्रीयदृष्ट्या या दिवसाला फारच जास्त महत्त्व दिले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या आधी 9 दिवसाची नवरात्र झालेली असते. या 9 दिवसात शक्ती आणि बुद्धीची देवता पार्वती व तिच्या वेगवेगळ्या रूपांची मनोभावे पूजा केली जाते. विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी विजय संपादनासाठी विजयादशमी साजरी केली जाते. याला सीमोल्लंघन देखील म्हणतात. त्यानंतर येणाऱ्या या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात. पावसाळा संपून नवी पिके हाताशी आलेली असतात. यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्त्व आहे. दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच महत्त्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे, मग दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते, ज्याचा फायदा तुम्हाला होतो. थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते, त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते. कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय हे जाणून घेतल्यानंतर ती कधी येत आहे हे आता आपण जाणून घेऊया. तर कोजागिरी पौर्णिमा शनिवारी 28 ऑक्टोबरला पहाटे 4:17 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 29 ऑक्टोबरला पहाटे 1:53 संपेल. उदय तिथीनुसार शरद पौर्णिमा 28 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. तर शरद पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 5:20 आहे. कोजागिरी पौर्णिमेसंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. यापैकी काही कथा आपण जाणून घेऊयात, म्हणजे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व जास्त कळेल. तर पहिली कथा अशी आहे की एक राजा काही कारणामुळे आपले सगळे वैभव आणि संपत्ती गमावून बसतो. आपली संपत्ती पुन्हा मिळवण्यासाठी राणीने महालक्ष्मीचे व्रत केले. तिच्या व्रतामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आणि तिला आशीर्वाद मागण्यास सांगितले. तिने आपले राजवैभव परत मागितले. तिला ते वैभव परत मिळाले. कोजागिरी पौर्णिमेच्या या दिवशी मध्यरात्री चंद्रमंडलातून उतरून साक्षात महालक्ष्मी खाली पृथ्वी तलावर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन येते आणि सगळ्यांना विचारते की को जारगती, को जारगती. तिने आणलेल्या अमृत कलशामध्ये असलेले ज्ञान वैभव देण्यासाठीच ती आलेली असते. जे लक्ष्मीला साथ देतात तिला ही सुख समृद्धी मिळते. तर दुसरी कथा अशी आहे, फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मगध नावाच्या राज्यात वलित नावाचा एक सुसंस्कृत परंतु गरीब ब्राह्मण राहत होता. तो जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तितकीच दुष्ट होती. ब्राह्मणाच्या गरिबीमुळे ती सतत त्याला त्रास देत होती. गरिबीमुळे त्रासलेल्या ब्राह्मणाला नको नको ते बोलत होती. पतीच्या विरोधातील तिचे आचरण पाहून त्याला त्रास होत असे. चोरीसारख्या वाईट कामांसाठीही ती त्याला प्रवृत्त करू लागली. एकदा एक पूजा करताना तिने या पूजेमध्ये व्यत्यय आणून ती पूजा पाण्यात फेकून दिली. चिडलेल्या आणि थकलेल्या ब्राह्मणाने जंगलात निघून जाणे पसंत केले. जंगलात गेल्यावर त्यांना काही नागकन्या भेटल्या. त्यांनी त्या गरीब ब्राह्मणाला त्या दिवसाचे महत्त्व सांगितले. तो अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. तिने ब्राह्मणाला कोजागिरी व्रत करण्यास सांगितले.
त्याने विधिवत कोजागिरी व्रत केले. त्याला सुख समृद्धी मिळाली. लक्ष्मीच्या कृपेने त्याची पत्नीही चांगली सुबुद्धी झाली. त्यांचा संसार सुखाचा झाला. तर कोजागिरी पौर्णिमेचा दिवस नेमका कसा साजरा करायचा ते आता आपण जाणून घेऊयात. या दिवशी देवी महालक्ष्मीची पूजा करण्याची खूप ठिकाणी पद्धत आहे. यासाठी तुम्ही स्वच्छ स्नान करून घ्या, उपवास ठेवा. तांब्याच्या, चांदीच्या किंवा मातीच्या कलशावर वस्त्राने झाकलेली लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी आणि मनोभावे पूजा करावी. चंद्रोदय झाल्यावर तुपाचे दिवे लावावेत. दूध, तूप आणि ड्रायफ्रुट्स घालून खीर बनवावी. ती चंद्रप्रकाशात ठेवावी. त्यानंतर अशी खीर प्रसाद म्हणून ब्राह्मणास द्यावी आणि आपणही ग्रहण करावी. कोजागिरीच्या दिवशी घरातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून अश्विनी साजरी केली जाते. घरी मस्त मसाला दूध बनवले जाते. सुका मेव्यात आटवलेले गोड दूध चंद्रप्रकाशात न्हाऊन काढले जाते. मग ते प्राशन केले जाते. मंगलमय गाणी, रास गरबा करून ही रात्र जागवली जाते. अशा पद्धतीने तुम्ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करू शकता आणि या दिवसाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. रात्रीला कोजागरा म्हणतात, ज्याचा शब्दशः अर्थ कोण जागे आहे. कारण असे मानले जाते की देवीचे दर्शन होते. भक्त रात्रभर जागे राहतात, देवीची स्तुती करतात आणि तिची प्रार्थना करतात. भक्त लक्ष्मीची पूजा करतात आणि देवीच्या सन्मानार्थ दिवसभर उपवास करतात. आणि रात्री दुधाची खीर किंवा मसाले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून पिले जाते. कोजागिरी पौर्णिमेबद्दल अजून एक कथा अशी आहे की एकेकाळी बंगालच्या राज्यात एका महान सम्राटाने आपल्या कारागिरांना वचन दिले की जर त्याची कोणतीही कला विकली गेली नाही तर तो ती विकत घेईल. एकदा त्याच्या एका कारागिराने बनवलेली देवी अलक्ष्मीची मूर्ती न विकली गेली आणि राजाने ती विकत घेऊन आपल्या मंदिरात ठेवून आपला नवस पूर्ण केला. परिणामी लक्ष्मी आणि अलक्ष्मी या देवी एकत्र राहू शकल्या नाहीत, म्हणून संपत्ती आणि समृद्धी राज्याच्या कार्यक्षेत्रातून पळून गेली. राजा आश्चर्यचकित झाला आणि त्याने देवांची मदत मागितली. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवतांनी त्याच्या पत्नीला कोजागिरी लक्ष्मी व्रत करण्याची शिफारस केली. राणीने उपवास केला आणि संस्कार केले. परिणामी देवी अलक्ष्मीची मूर्ती विसर्जित झाली आणि समृद्धीची देवी लक्ष्मी पुन्हा एकदा राज्यात परतली आणि राजाला भरपूर संपत्ती आशीर्वादात दिली. कोजागिरी पौर्णिमा पूजा केल्याने आणि दान केल्याने सर्वांना मदत होते आणि बृहस्पती आणि चंद्राचे हानिकारक प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होतात. गुरु आणि चंद्राच्या महादशा किंवा अंतर्दशामध्ये जाणाऱ्या व्यक्तींना ही पूजा आणि दान पूर्णपणे केल्याने लाभ होऊ शकतो. असे मानले जाते की आपण जे दूध घेतो लॅक्टिक ॲसिडची पातळी वाढते, फायदेशीर बॅक्टेरिया वाढण्यास प्रोत्साहन देते. जेव्हा हे घटक चंद्रप्रकाशाच्या संपर्कात येतात तेव्हा ते प्रतिक्रिया करतात. चंद्राची बहुतेक किरणे या घटकाद्वारे शोषली जातात. या व्यतिरिक्त तांदूळमध्ये उपस्थित स्टार्च ही प्रक्रिया सुलभ करते. ही खीर दूध आपल्या शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. म्हणूनच प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी या दिवशी चंद्रप्रकाशात खीर खाण्याची विनंती केली आहे. या व्यतिरिक्त खीरमध्ये तांदूळ असते, ज्यामध्ये स्टार्च जास्त असते आणि त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. हे जळजळ कमी करते, आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि सामान्य आरोग्य सुधारते. हे अन्न भरपूर पोषक असल्याने ते स्वर्गीय अमृत म्हणून जतन केले जाते. आता आपण कोजागिरी पौर्णिमेचा मंत्र जाणून घेऊयात. निशिथे वरदा लक्ष्मी कोजागृती भाषिनी जगती भ्रामते तस्यं लोकचेष्टवलोकिनी तस्मे वितम प्रयाच्छामी यो जागृती महितले. या दिवशी लक्ष्मी गणेश यंत्राची पूजा केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात यश आणि संपत्ती मिळेल. देवी लक्ष्मीला समर्पित मंत्र आणि स्तोत्रांचा जप करण्याचा सराव अत्यंत फायदेशीर मानला जातो. ही पूजा महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात केली जाते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.